जय शिवराय मित्रांनो, मी जया मुरे तुमची होस्ट तुमचं स्वागत करते ह्या ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये। मागील ब्लॉगमध्ये आपण शिवनेरी किल्ल्यावरील राजमार्गाने गेलो। येथे आपण 7 दरवाजे, शिवाई देवी मंदिर, अंबारखाना, कमानी मस्जिद, कमानी टाके, शिवजन्मस्थळ व कडेलोट पॉईंट पाहिला। सहसा सर्व लोक एवढाच किल्ला पाहून परततात, पण आता आम्ही साखळी मार्गाने जाणार आहोत। या मार्गाने सहसा कोणी येत नाही, पण आम्ही तुमच्यासाठी हा साखळी मार्ग एक्सप्लोर करणार आहोत। तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल। तर मित्रांनो, आता असा प्लॅन ठरला आहे की साखळीच्या वाटेने खाली जायचं। अशी काही प्रॉपर म्हणजे त्याची वाट नाही आहे, त्याच्यामुळे शोधत जावं लागणार आहे। ही सगळी मंडळी चाललेत आणि आम्ही यांना फॉलो करतोय मागणं। बघूयात आम्हाला रस्ता सापडतोय का। हा चाफ्याचं झाड आहे, प्रचंड मोठं झाड आहे चाफ्याचं। आत्तापर्यंत एवढा मोठा चाफा कधीच पाहिलेला नाही आहे। तर मित्रांनो, इकडनं खाली बहुतेक हे पाणी साठले, राहण्याची सुविधा असेल। आणि इकडनं चला कातळातनं कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत आणि इकडनं आतमध्ये खाली जावं लागणार आहे। इकडनं शिस्त खाली उतरावं लागणार आहे। खूप रिस्की आणि स्लिपरी आहेत पायऱ्या, पाय सटकू शकतो। रेलिंगला पकडून चालेल, कारण पाय ठेवला की सरळ माझ्या पायाला जर बघितलं सटकन पाय सटकतं। काळजीपूर्वक या साईडला, पावसाळ्यात त्या साईडने येऊच नाही कोणी, असं माझं म्हणणं। तर माझे प्रॉपर शूजला ग्रीप आहे, सो काही प्रॉब्लेम नाही, म्हणून मी इकडनं चालते। बुद्धकालीन लेण्या आहेत त्या साखळी मार्गावरती, लेण्या आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय सुंदर स्ट्रक्चर आहे, पूर्ण ह्या गुहा आतमध्ये कोरलेल्या आहेत। अशा अनेक गुफा तिथं आपल्याला पाहायला मिळतात। हे दगडवरनं कड्यावरनं कोसळून खाली आलं आणि हे पाहू शकता की खाली हे पाण्याच्या टाक्यात हे तुटलेत, परंतु वरनं जो ढासळणारा कडा त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पडला। इकडे हा पाण्याचा टाका व्यवस्थित दिसतो आणि या बाजूने बघा पलीकडच्या साईडची रूम दिसते। इथं हे तुटलं असेल किंवा हे हळूहळू गेरूची माती असल्यामुळे हे ढासळतं असं। ओके, आणि इकडनं जे पायऱ्या आहेत स्टेप्स आहेत, स्टेप्सनी आपण जाणार। खूप स्लिपरी आहे, पूर्ण शेवाळ आहे। तुझं चांगली ग्रीप आहे त्याच्यामुळे इश्यू नाही, व्हेरी गुड। हे बघा इथे खिडकी दिली आहे आणि ही खिडकी पूर्ण दगडात कोरली गेली आहे, म्हणजे किती मेहनत घ्यावी लागली असेल बरेच त्याचं। आणि हे तुम्ही पाहू शकता अगदी बारकाईने काम केलं गेलं आहे। आणि हे पिलर्स अतिशय सुंदर वर्कआउट आहे। मित्रांनो, हा कलश आहे, ही पानं कलशाची इतकं सुंदर ऐकलं ते ह्या बौद्ध लेण्या रूम पद्धतीचं, म्हणजे रूम सारखं पलीकडे मित्र आपला परिवार दिसतो सगळं। ही उकळ आहे, मुंबईने कुठे जायच्यामध्ये ही उकळ आहे। तर हे राहण्यासारखं इथं 20-25 लोक आरामात, आणि हे सिंगल रूम टाईप आहे। मे बी ध्यानधारणा करण्यासाठी वगैरे किंवा झोपण्यासाठी वगैरे। तर त्याच्यामध्ये पाणी ओलावा अजिबात नाही आहे। अतिशय सुंदर स्ट्रक्चर, पाणी बाहेर काढण्यासाठीचं पण नियोजन इथं आहे। पूर्ण काटाळ करून हे स्ट्रक्चर बनवलं आणि इथे बांधकाम आहे।
लेणी पाहून आपण दुसऱ्या लेणीकडे चाललो. तर ही दुमजली लेणी आहे, खाली पण आहे आणि वरती पण आहे. तर या लेणीला मुळात मध्ये नाही का पायऱ्या आहेत. तर हे पहा, हे दगड पूर्ण तुटलेत आणि तुटून हा खडा खाली पडला आहे. हे वरती दुमजली आहे, त्याच्या पायऱ्या तुटल्यात आणि हे पाहू शकता, हा पूर्ण कडा ढासून हा दगड पूर्ण खाली आला. इथे रूम्स आहेत, इथे गेम खेळण्यासाठी बनवलेलं स्ट्रक्चर आहे. हे तुम्ही पाहू शकता, हे गेमिंगसाठी आहे. इथंही गेमिंगसाठीच आहे हे स्ट्रक्चर पूर्ण पाहू शकता. हे गेमिंगसाठीच बनवलं जातं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर. आणि इथं बसण्याची सुविधा आहे. आणि इथे बघितलं तर मे बी इथं बेडसारखा हा पोर्शन आहे, जेणेकरून तुम्ही इथे झोपू शकता. आणि सगळ्या बाजूने, या सगळ्या बाजूने बसण्याची सुविधा आहे. या पद्धतीचं स्ट्रक्चर या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे दिवे वगैरे ठेवण्यासाठी आहे. तर या पद्धतीचं पूर्ण स्ट्रक्चर इथे आहे. पुढे बघून आणि बाहेर पाहिलं तर हा पूर्ण कडा कोसळला आहे. त्याच्यामुळे ही लेणी झाकली गेली. आपण इकडनं बोळीतनं आलो, आपण इकडं पुढे जाणार. आणखीन एक रूम आहे. तर मित्रांनो, कडा ढासळला, त्याच्यामुळे ह्या पायऱ्या दिसतात तुम्हाला. तर ह्या पायऱ्या वरनं येत होत्या त्या रूम्समधनं. तर आता आपल्याला पुढं जाता येणार नाही, कारण तर नाही का पूर्णपणे हे लॉक झालेलं आहे. मित्रांनो, इकडच्या लेण्या पूर्ण तुटल्या. आय थिंक इकडनं पायऱ्या वगैरे होत्या की काय. हे पायऱ्याचं तर स्ट्रक्चर आपल्याला दिसतं इथे. तिथं पायऱ्या होत्या. मे बी पलीकडच्या साईडने पण असेल, पण आता हे कडे ढासळल्यामुळे आपल्याला पलीकडे जाता येणार नाही. तर आपण इतक्याच नाही. आणि हे जर बघितलं तर तुम्ही ठोकण्याची चिन्ह आपल्याला दिसतात. तर हे हा जो कडा आहे हा इथनंच ढासळला, हा इथनंच पडला आहे खाली. त्याच्यामुळे ही लेणी पूर्णपणे ह्या कड्याच्या मागे लपली गेली. वरती म्हणजे दुहेक्स आहे वरती आणि खाली. त्या पद्धतीचं लेणीचं स्ट्रक्चर आहे. सुंदर. आता हे बाकीचं सगळं पडलं. इथे घोड्याचं तेवढं चित्र दिसतं, बाकी काहीच नाही. हे देवळी म्हणून ह्याचा वापर केला जातो दिवा वगैरे लावायला. आपण बाकी पुढे जाऊ शकत नाही, कारण पॅक झालं सगळीकडनं पडलं. ह्या पायऱ्या हे बी वरनं खाली उतरण्यासाठी वगैरे असते. असं काहीच दिसत नाही. कशा या साईडने असते वगैरे असते. आता मात्र दिसायला इथं काहीच नाही आहे. सो तर सुंदर आहे. बुद्धिझम मानणारे लोक पहिल्या काळात खूप सगळे होते. आणि ह्या लेण्या हजारो वर्षांपूर्वीच्या आहेत असं सांगितलं जातं. त्यामुळे खरंच तुम्हाला नक्की आवडलं असेल ह्या लेण्या. आणि या बाजूला सहसा कुणी येत नाही, त्याच्यामुळे किल्ला एक्सप्लोअर केला जातो तो राजमार्गाने. हा साखळीच्या मार्गाने कुणी येत नाही. आणि आपण आज आलो साखळीच्या मार्गाने. या साईडला जुन्नर गाव आहे आणि खालनं अशी स्पेसिफिक पायवाट कुठनं नाही आहे की तुम्हाला स्पेसिफिक जागेवरनं यायचं. त्याच्यामुळे थोडंसं गावाच्या दिशा पकडून तुम्हाला वरती यावं लागतं साखळीच्या मार्गाने. त्याच्यामुळे लोक इकडनं यायचं, भटकण्याची चान्सेस जास्त. कारण तर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये तुम्ही हरवू शकता. त्याच्यामुळे सहसा वरती कुणी या बाजूने येत नाही. पण मी तुमच्यासाठी या बाजूने येऊन तुम्हाला हा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, खाली पूर्ण जंगल आहे. आपण निघालो परतीच्या वाटेला आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत बऱ्यापैकी तुटल्यात, स्लिपरी झाल्यात. सो संभल के हळूहळू शिस्तीत. रेलिंग आहे सेफ्टीसाठी, पण पाहू शकता पूर्ण पायऱ्या तुटल्यात. या पद्धतीने वरती चढायचं आपल्याला. ही जनता बघा. सो मी आत्ता नाही का खाली थोडा दम लागला मला. खूप हेवी स्टेप आहेत. छातीच्या बरोबरीने पहिल्या काळात लोक उंच असायची. मित्रांनो, सुंदर स्ट्रक्चर आहे. तर मित्रांनो, समोर जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ते दौलत बीबी का दर्गा आहे. इथे लोक नमाज पडायचे. मित्रांनो, इथे जर तुम्ही वर पाहाल तर इथे कुराणाची आयते लिहिलेली आहेत. वरती तुम्ही घुमट पाहू शकता मित्रांनो. अतिशय सुंदर. आणि हे बघा, हे देऊळ आणि हे पहा, हे सुंदर डिझाईन्स आहेत. आतमध्येही त्याच्या आतमध्ये डिझाईन्स आहेत इकडे आणि अगदी सेम आहेत. याही बाजूला त्याचा आणि सगळ्या बाजूने तुम्ही ते पाहू शकता. आणि ही जी डिझाईन आहे मिडलला घंटी टाईपमध्ये ही जी दिसते
सगळीकडे सेम. हेच वैशिष्ट्य असतं आपल्याकडे शिल्पाचं. अतिशय सुंदर वाटतं. आणि ह्या पद्धतीच्या डिझाईन्स होत्या पण या साईडने सगळं पडलं आहे आणि आता फक्त विटा दिसतात. तर वरती टेकडीवरती चढून आल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं. सहसा लोक इकडे येत नाहीत आणि अर्धाच किल्ला म्हणजे शिवजन्मभूमी घेतात, पलीकडे शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला ते घेतात आणि मग हे सगळे स्ट्रक्चर्स पाहायचे राहून जातात. आणि मित्रांनो, ही जी समोर तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय याला ईदगाह असं म्हणतात. इथे नमाज पडला जातो. टाकाय पूर्ण गवत उगवलंय आतमध्ये. आपण येताना मगाशी पलीकडनं गेलो होतो तसंच या साईडने असं गेलो होतो आणि ह्या वेळेला आपण इकडनं आलो. बऱ्यापैकी पाण्याचे टाके आहेत गडावरती. काय म्हणायचं का तुला? 8 दिवस वरती मुक्काम राहायला पाहिजे. 8 दिवस ना? ठीक. तू येणार असशील माझ्यासोबत, आपण दोघं जण राहू शकतो. विचार, माझं पोरगं राहायला तयार आहे, त्याच्यासोबत मला राहायला काही प्रॉब्लेम नाही. हां, विहिरीत राहायचं. बरोबर, बेडकासारख्या विहिरीत जाऊन उड्या मारायच्यात. तर मित्रांनो, आपण पलीकडनं सुरुवात केली होती. हा अंबरखाना समोर आला. आपण तिकडनं सुरुवात करून तिकडनं गेलो होतो पलीकडनं आणि येताना आपण अख्ख्या किल्ल्याला राऊंड मारून पूर्ण 360 डिग्रीमध्ये आपण पुन्हा इथं आलेलो. हा आला अंबरखाना असा पूर्ण आपण 360 डिग्रीमध्ये आज राऊंड मारला. हे बघ, 2 गुंठे आहेत. पलीकडे एक आहे, अलीकडे एक आहे. एकीने पलीकडनं बसायचं, एकीने अलीकडनं बसायचं. पहिल्या काळात सगळं दळल, जात्यावर दळल तर खायला मिळायचं. बरं, खाणंही सोपं नव्हतं. म्हणजे आई सांगते की ती 12 भाकरी खायची. 12? हां, तुझी आजी म्हणजे म्हातारी मला नेहमी सांगायची की नाही का, मी 12 भाकरी खायची. म्हणजे ती लेडीज होती. तर पुरुषांना तर ते 20 भाकरी लागायच्या. म्हणजे सकाळी 4-5, दुपारी 4-5, 4 वाजता 4-5 आणि परत रात्री असं ते आहार असायचा. आणि मी एक पुस्तक वाचलं होतं, त्याच्यामध्ये नाही का खूप छान काहीतरी नाही का, तर ते तोफ उचलायची होती आणि ती तोफ उचलताना ती सटकली आणि खाली पडली. खाली पडल्यानंतर एकाच मावळ्याने ती उचलली तोफ आणि नाही का पुन्हा त्या ज्या लाकडावरती ठेवून ती वरती घ्यायची होती तिथं त्याने. तर नाही का शिवाजी महाराजांनी विचारलं की बाबा ह्याने कसं काय उचललं एवढं सगळं. तर तो म्हणला, ह्याला उचलायला काय रोग आलाय म्हणे, ह्याला गावातलं एक सुद्धा माणूस जेवायला बोलवत नाही. तो म्हटला का, तर म्हणे हे गेलं की नाही का अर्धा बोकडाचं एक पण खर्च पडतंय, त्याच्यामुळे त्याला बोलवतच होते. म्हणजे इतकं मजबूत खाणं होतं. त्यामुळे त्यावेळी काळाची जाती मोठी होती, हाईट माणसाची त्या काळात जास्त होती. त्याच्यामुळे नाही का म्हणजे या पद्धतीची जाती सगळं दळण जात्यावरती दळलं जायचं. राबता किती असायचा एका घरामध्ये, म्हणजे जॉईंट कुटुंब पद्धती असायची. 20-20, 25-25 लोक एका घरात राहायची, त्याच्यापेक्षाही जास्त राहायची. आणि असं जर कॅल्क्युलेशन पकडलं तर एका माणसाच्या आपण 20 भाकरी जर पकडल्या, कॅल्क्युलेटली 20 भाकरी जर पकडल्या, तर विचार कर 25 माणसाच्या किती झाल्या. आणि त्या बायकांना नाही का दिवसभर किचनमध्येच राहावं लागत असेल. म्हणजे मगाशी मी ते तिथं एक्सप्लोअर केलं की कढई वगैरे ठेवण्यासाठी तिथं ते चुलवान होतं, केवढं मोठं होतं. म्हणजे साधारणतः एका कुटुंबाला खाण्यासाठी तेवढं सगळं करावं लागत होतं. तेवढं सगळं करून दळायचं, रात्री दळण रात्री करायचं, चूल पोतारा करायचा, सकाळी उठायचं, भाकरी थापायच्या, धुणं धुवायला नदीला जायचं, नदीवरनं धुणं धुवून यायचं, म्हणजे 9च्या आत हे सगळं उरकायचं. त्याच्यानंतर रानात जायचं, भाकरीचं टोपलं घेऊन, म्हणजे भाकरी घेऊन पुरुष मंडळी रानात असणार, त्यांच्याबरोबर त्यांना जेवायला घालायचं. परत त्यांच्यावर दिवसभर तिथं काम करायचं. दुपारच्या वेळेत डोंगरावरती जाऊन किंवा कुठेतरी जाऊन लाकडं गोळा करायची. लाकडं गोळा केल्यानंतर ती लाकडं घेऊन संध्याकाळी 5-6च्या सुमारास घरी यायचं. परत त्या तेवढ्या भाकरी करायच्या, त्या सगळ्या थापायच्या. त्याच्यानंतर भाजी स्वयंपाक झाल्यानंतर परत सगळ्यांना जेवायला घालायचं, भांडी घासायची, चूल पोथारा करायचा आणि मग झोपायचं. आणि त्याच्यानंतर जेवण असायचं. कारण घरातली जोपर्यंत सगळी मंडळी जेवत नव्हती ना तोपर्यंत बाईने जेवायचं नाही, ही प्रथा होती. मग त्या सगळ्यांचं तर जेवण होऊ द्यायची, भांडी वगैरे घासायची, ते सगळं चुलपोतारा करायचं आणि पुन्हा रात्री उठून ते दळणं दळायची. रात्रीची काही दळायची, पुन्हा पहाटे उठून काही दळायची, जसं पीठ लागेल तसं. जे पहिल्या काळच्या महिलांना जेवढी कष्ट होती तर आपल्याला साधारण अंदाजा नाहीये की त्यांनी किती कष्ट केली असते.
बापरे. म्हणजे आणि हे खरं आहे, कारण तर नाही का आईला पण बघितलं शेतामध्ये काम करताना, आत्यांना पाहिलं मी शेतामध्ये काम करताना, सासूबाईंना पाहिलं की सकाळी लवकरच उठायचं. म्हणजे 4 वाजता घरची स्त्री उठलीच पाहिजे असं ते असायचं. 4 वाजता उठायचं, चूलपोतारा करायचा, स्वयंपाक बनवायचा. म्हणजे मडक्यांमध्ये दूध ठेवली जायची, मडक्यांमध्ये ती तापवायची आणि मग ते शिंपल्या असायची, शिंपली नसते का आपली, मोठा शिंपला असायचा आणि त्याने नाही का ती साई अशी खरडून खायची. म्हणजे त्या काळातली खाण्याची मजा. म्हणजे मोठा असा माठ असायचा आणि माठामध्ये ते दही, दूध, लोणी ते घुसळायचं. तेवढं ताक नाही का. म्हणजे एक माणूस घरातला चरवी म्हणजे चरवीचा आकार असा असतो, चरवी तो ते ताक प्यायचा आणि ताजं तूप. आणि त्याही तुपात तूप वाचवून मग विकायचं किंवा काय तरी इतकं काम केलं जायचं त्या काळामध्ये. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्की मला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि या पद्धतीचे अनेक किल्ले माझ्यासोबत पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलवरती या आणि मला सांगा की हा तुम्हाला किल्ला कसा वाटला.